स्वतःला कॅप्टन म्हणून घेणारा भोंदू अशोक खरात हा 10वी नापास असल्याचं देखील समोर आलेलं आहे. त्याच्या वावी इथल्या शाळेच्या परिसरामध्ये मी आहे. त्याच्यामध्ये शाळेचं मध्ये तो 10वी नापास होता. विशेष म्हणजे गणितात देखील तो नापास होता, इंग्रजीत तो नापास होता. स्वतःला अंकशास्त्रज्ञ म्हणून घेत होता. मात्र तो अशा प्रकारे त्याचे वेगवेगळे कारनामे जे आहे ते समोर आहेत. हे काही गावकरी आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. काय सांगाल या शाळेमध्ये तो शिकलेला आहे आणि आज या शाळेचं नाव जे आहे ते चर्चेत आलं आहे. तुमच्या गावाचं नाव चर्चेत आलेलं आहे. एक प्रकारचे बदनामीचंच प्रकार आहे. नक्कीच त्यांच्यामुळे आमच्या शाळेची बदनामी झालेली आहे. कारण का या शाळेचं नाव कुठंतरी चांगल्या पद्धतीने निघायला हवं होतं, तर ते अशा पद्धतीने निघतंय. तर याच्यात कुठंतरी आम्हाला दुःख व्यक्त होतंय. पण त्यांच्या पहिल्यापासूनचं याचं असंच होतं का शाळेत जरी होते ते तरी ते इथल्या या पूर्व भागात त्यांना सिन्नरच्या पूर्व भागात त्यांना कोंबडी चोर म्हणूनच ओळख आहे त्यांची. शाळेत घरून येताना शाळेत अंडे चोरून आणणे, कोंबडी चोरून आणणे हा त्यांचा मुख्य हे होतं. त्यामुळं मग कुठंतरी आम्हाला पण असं हे होतं का ज्या शाळेचं नाव कुठंतरी चांगलं निघायला पाहिजे त्या शाळेचं नाव अशा ठिकाणी निघतंय. मग हे सगळे प्रकार होते ते म्हणजे तुम्हाला कोणी सांगत होतं की काय? नाही ते आमचे वडील होते. आमचे वडील त्यांच्या सोबत होते शाळेत. म्हणजे कधी कधी मग वडील आम्हाला सांगायचे का असं कॅप्टन खरात वगैरे त्यांचे घरी विषय निघाल्यानंतर ते असं सांगत होते का हा त्यांचा म्हणजे कोंबडी चोरून आणि हे त्यांना पहिल्यापासूनचं वळण होतं. हात वळणी पडलेला होता बा त्यांना. काय सगळ्या धक्कादायक गोष्टी ज्या आहे त्या अशोक खरा संदर्भात येत आहेत, तर काय भावना आहे? खऱ्या अर्थाने सगळी गोष्ट जी आहे ती लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि त्यांचं जे मूळ गाव आहे ते कांडळवाडी आहे, इथून 3 किलोमीटर. व त्यांनी त्यानंतर रहिवास हा मिरगाव गावामध्ये त्यांचा पूर्ण केला व तिकडं त्यांनी मंदिर वगैरे बांधलं, तिकडं प्रॉपर्टी वगैरे संपूर्ण केली. पण खऱ्या अर्थानं मिरगाव हे वावी पंचकृषीमध्ये येतं. त्यामुळे हे वावी नाव हे लोकांच्या मनावर पहिले घेतलं जातं. पण त्यामध्ये काय गोष्ट हो राहिली की वावीचं नाव हे खराब होत चाललेलं आहे. ही वावीची खरी तुम्हाला ख्याती सांगतो, हे छत्रपती शिवाजी महाराजांचं वंशजाचं गाव आहे. संत शाहीर परशुरामांचं हे देखील जन्मस्थान आहे. आणि यादवकालीन पुरातत्वकालीन हे 1139 महादेवाचं मंदिराचं हे गाव आहे. खऱ्या अर्थाने या गावाची वैशिष्ट्य खूप चांगली आहे. पण या माणसामुळे, या कॅप्टन खरातमुळे आमच्या वावी गावाची देखील आज पूर्ण खराब नाव झालेलं आहे. म्हणजे एकदम दुर्दैवी गोष्ट आहे. काय बोलावं काय नाही, समाजाला लाजवेल अशी एकदम घृण अशी गोष्ट या माणसाने केलेली. त्याचा आम्ही पूर्णपणे जाहीर निषेध करतो. त्याला लवकरात लवकर अशी एक सजा व्हावी तेवढी एक इच्छा आहे आमच्या मनापासून. काय सगळे आधी असे काही प्रकार तुमच्या समोर आले होते का? तुम्ही कधी जात होते का? नाही, आम्ही याआधी म्हणजे त्याच्याकडे कधी गेलोय नाही. आमची त्याच्यावर भावनाही नाही. आमची भावना ही महादेवावर होती. त्याच्यामुळे आमचा जाण्याचा काही प्रश्नच येत नाही. आणि आम्ही अशा भोंदूबाबाचा जाहीर निषेध करतो, अशा विकृतींचा जाहीर निषेध करतो. त्याच्यामुळे आम्हाला इतके फोन येत आहे की आमच्या गावाची इतकी बदनामी होते. अशी बदनामी आम्हाला नको आहे. आमचं गाव हे ऐतिहासिककालीन गाव आहे. ह्या गावाची वेगळी काही गोष्ट आहे. तर आम्ही याचा जाहीर निषेध करतो. ह्याला खूप अशी वेगळी सजा द्या जेणेकरून असे भोंदूबाबा तयारच होणार नाहीत. कितवीपर्यंत साधारण शिक्षण झालं त्याचं? तर कितवीपर्यंत होतं? आता इतकं काय सांगता नाही, पण वावीपासून म्हणजे वावी या शाळेत 5वी ते 10वी शाळा आहे. तो 10वीपर्यंत इथं त्याचं शालेय शिक्षण झालेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्या अनेक गोष्टी हळूहळू बाहेर यायला लागलेल्या आहे. आम्ही ज्यावेळेस ईशानेश्वरला जायचो तर आम्ही देवाच्या पाया पडण्यासाठी जायचो. पण देवाच्या आडून हा माणूस असं काही करल हे आम्हाला किंवा आमच्या परिसरातल्या कुठल्याही लोकांना माहिती नव्हतं. आणि सरकारकडं किंवा मुख्यमंत्र्याला आम्ही एकच आव्हान करतो का जितकी कठोरात कठोर शिक्षा करता येईल का जेणेकरून यापुढं असा कुठलाही प्रकार दुसरा माणूस किंवा दुसरा ज्योतिष्य कोणी हे प्रकार करणार नाही. वारंवार तो इकडे येत होता का? काय म्हणजे काय? तो वारंवार येत होतो. आणि एकंदरीत जर आपण बघितलं तर त्याची पहिल्यापासून गुन्हेगारी मानसिकता आहे. म्हणजे त्याचं लहानपणाचे जरी किस्से ऐकले, जरी आम्ही मोठ्या माणसांकडनं जरी ऐकले, तर तो अंडे चोरतो, कोंबड्या चोरतो. हा एक गुन्हेगारी वृत्तीतनं घडलेला माणूस आहे. पण तो ज्योतिष, अंकशास्त्र याच्या मागे लपून समाजाची फार मोठी दिशाभूल करत होता. म्हणून त्याला कठोरात कठोर शासन झालं पाहिजे. फरार पण म्हणजे घरून पळून पण गेला होता तो घरून म्हणजे कोंबड्या चोरून 10वी नंतर तो घरून पळून गेलेला होता. त्याच्यानंतर तो बाहेर गेल्यानंतर तो 156 देश का काय फिरलेला आहे. आणि तो तिकडं फिरलेला आहे. तर तिकडं त्यांनी त्याचं वास्तव्य तयार केलं आणि असं प्रक्रिया करून हे तंत्रविद्येचा वापर करून त्यांनी त्याच्या आडून लोकांची फसवणूक केली. तर त्याच्यावर कठोर शिक्षा व्हावा अशी आमची विनंती सरकारला. आता असे प्रकार घडू नये म्हणून तुम्ही काय सांगाल? काय
आमचं एकच मत आहे का अशा माणसाला कठोरच्या कठोर शिक्षा व्हावी, कारण की लोकांच्या श्रद्धेला कुठे त्यांनी आघात केला आहे. लोक श्रद्धेने तिथे कुठे जायचे, त्यांचे दुःख काही व्यक्त करण्यासाठी जायचे, पण त्यांनी तिथे अंधश्रद्धाची सांगड घालून लोकांचा विश्वासघात केला आहे. अशा माणसाला ही शिक्षा घडलीच पाहिजे. आम्ही तर म्हणतो आमच्या देवाबद्दल त्यांनी वाईट बोलला आहे काहीतरी वैजेश्वराबद्दल, त्याच्यामुळं त्याला ही देवाची शिक्षा आहे आणि त्याला याच्या पुढे शासनाने कठोर शिक्षा द्यावी हीच आमची सर्व गावकऱ्यांची विनंती आहे. आम्ही लोकांना सांगू इच्छितो का लोकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवावं, कोणत्याही गोष्टीची चिकित्सा करावी आणि मगच विश्वास ठेवावा. या भोंदूगिरीला कुठेही बळी पडू नये. तर वेगवेगळ्या कारनामे जे आहेत ते या भोंदू अशोक खरातच्या समोर येत आहे. 5वीपर्यंत त्यांनी या वावीमध्ये शिक्षण घेतलेलं आहे. कॅप्टन म्हणून घेणारा हा अशोक खरात हा 10वी नापास होता आणि गावात वेगवेगळे गोष्टी ज्या आहे म्हणजे कोंबडी चोरत असेल किंवा वेगवेगळे कुटाने जो आहे तो हा भोंदू अशोक खरात करत होता. आणि 10वी नंतर तो बरेच दिवस जो आहे तो घर सोडून गेला होता. घरात काहीतरी वाद झाले होते आणि त्यानंतर ज्यावेळेस तो पुन्हा आला तर ते असे प्रकारचे हे कुटाने जो आहे या अशा प्रकारची भोंदूगिरी जो आहे तो करू लागला असं जे आहे ते सगळं या गावकऱ्यांच्या सांगण्यातून समोर येत आहे. कुणाल जायकर, ट्विन मराठी, वावी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.